अध्यक्ष महोदय, अजितदादा पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री होते आणि त्यांचं अपघाती निधन झालं। आणि जेव्हा त्या निधनाची बातमी महाराष्ट्रभर भारतभर पसरली, तेव्हा ज्यांनी ती बातमी ऐकली त्याला असं वाटलं की अजितदादा पवार यांच्यासारखी व्यक्ती जर सुरक्षित नाही तर मग कोणीही सुरक्षित नाही। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून ते कार्यरत होते आणि मग त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी नेमकी कोणाची होती? मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी, मंत्र्यांनी या ठिकाणी महाराष्ट्रासमोर त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं, त्यांनी माहिती दिली, पण महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवांनी याच्यावर काही भाष्य केलेलं नाही। अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री आहेत, राज्यपाल आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, मंत्री आहेत, हे जेव्हा प्रवास करतात, विमानानं प्रवास करतात, हेलिकॉप्टरनं प्रवास करतात, तेव्हा राज्य शिष्टाचार या विभागाअंतर्गत त्याच्यामध्ये काही नियम आहेत। राज्य शिष्टाचार विभागाच्या सचिवांना सुद्धा या संदर्भामध्ये काही भाष्य केलं नाही। अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षिततेची, उपमुख्यमंत्र्यांच्या सुरक्षिततेची, मंत्र्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोणाची आहे? ही जबाबदारी गृह खात्याची आहे का? आणि म्हणून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यपाल, मंत्री जेव्हा असा प्रवास करतात मग महाराष्ट्रात, भारतात, तर त्याची काही नियमावली असेल ना, आणि त्या नियमांची अंमलबजावणी नेमकी होते का, हे सुद्धा या संदर्भामध्ये मला असं वाटतं सरकारनं स्पष्ट करणं गरजेचं आहे।